नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कट ऑफ ॲनालिसिस बघायचं आहे. महाराष्ट्र राज्याचं 85% स्टेट कोट्याचं 85% स्टेट कोटाचा महाराष्ट्र राज्याचा कॅटेगरी वाईज सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा म्हणजेच प्रायव्हेट MBBS कॉलेजचा काय कट ऑफ जाऊ शकतो ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. ओपन कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 81,118 किंवा 81,500 पर्यंत असेल अशा विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी प्रायव्हेट MBBS कॉलेजचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि या ऑल इंडिया रँकवर नीटमध्ये मार्क्स आहे, स्कोर आहे 477. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीला त्या ठिकाणी सीट रिझर्व नसतात प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये, परंतु सर्व कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी भेटतात. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 81,300 पर्यंत असेल किंवा 81,500 पर्यंत असेल अशा विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी MBBSचं स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि या ऑल इंडिया रँकवर सुद्धा त्या ठिकाणी 477 एवढा स्कोर आहे. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 81,126 असेल किंवा याच्यापेक्षा 81,500 पर्यंत असेल अशा विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी MBBSचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आणि या ऑल इंडिया रँकवर सुद्धा 477 स्कोर आहे. ज्याही SCBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 477 स्कोर असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रायव्हेट MBBS कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज 100% 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यामधून स्टेट कोटामधून राऊंड मार्फत त्या ठिकाणी त्यांचं MBBSचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर SC कॅटेगरीला या ठिकाणी रेड कलरने डिनोट केलेलं आहे. असं का, मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये त्या ठिकाणी सांगणार आहे. SC कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा 1,63,000 असेल आणि या रँकवर स्कोर आहे 2025 मध्ये 425 आणि ज्याही विद्यार्थ्याला 425 नीटमध्ये मार्क्स असेल SC कॅटेगरीच्या त्या विद्यार्थ्याचं प्रायव्हेट MBBS कॉलेजचं स्वप्न 2025 मध्ये त्या ठिकाणी 100% पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर ST कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 3,79,000 पर्यंत असेल किंवा 3,80,000 पर्यंत येणार आहे अशा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी या ऑल इंडिया रँकवर स्कोर आहे 324 आणि ज्याही ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 324 मार्क्स असेल त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी प्रायव्हेट MBBS कॉलेज 100% भेटणार आहे. त्याच्यानंतर व्हीजे कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 1,02,000 पर्यंत असेल किंवा 3,000 पर्यंत असेल आणि या ऑल इंडिया रँकवर मार्क्स आहेत 2025 मध्ये 463 आणि ज्याही विद्यार्थ्याला 463 एवढा स्कोर असेल नीटमध्ये व्हीजे कॅटेगरीच्या त्या विद्यार्थ्याला सुद्धा त्या ठिकाणी कॉलेज भेटणार आहे. त्याच्यानंतर NTB कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 1,26,000 27,000 पर्यंत असेल त्या आणि ज्या विद्यार्थ्याला 447 एवढा नीटमध्ये स्कोर असेल अशा विद्यार्थ्याला सुद्धा कॉलेज भेटण्याचे चान्सेस आहे. NTC कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक तसेच NTD कॅटेगरीच्या या दोन्ही कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 81,500 पर्यंत असू शकतो किंवा सेफ म्हणलं तर 81,000 असू शकतो अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी MBBS भेटणार आहे. आणि या ऑल इंडिया रँकवर मार्क्स आहेत 477. 81,000 पासून 82,000 या ऑल इंडिया रँक पर्यंत या ठिकाणी 477 एवढाच स्कोर आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंदणी घ्यावी. त्याच्यानंतर SC कॅटेगरी. आता SC कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत म्हणजे जवळपास सर्वच रिझर्व ज्या काही कॅटेगरी असतात OBC कॅटेगरी, SCBC कॅटेगरी, SC, ST, VJA, NTB, NTC, NTD सर्व कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत हे त्या ठिकाणी ओपन कोटामधून म्हणजेच खुला प्रवर्गामधून त्या ठिकाणी सीट घेऊ शकतात. आणि अशा वेळेस ज्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीचं ज्यांना त्या ठिकाणी सीट भेटलं त्यांच्या मार्क्सनुसार त्यांच्या ओपन कॅटेगरीच्या मेरिटनुसार त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जर तो मेरिटमध्ये बसला रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ओपनचं सीट भेटतं आणि खालचं जे काही त्यांच्या कॅटेगरीचं सीट आहे त्या ठिकाणी व्हॅकंट राहतं ते खालच्या विद्यार्थ्याला भेटतं. आणि अशामुळं त्या ठिकाणी हे जे काही उरलेल्या रिझर्व कॅटेगरी आहे या कॅटेगरीचा त्या ठिकाणी कट ऑफ कमी होण्यास मदत होतो. आणि यामुळं SC कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत SC कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी 422 पर्यंत स्कोर असेल अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी MBBS भेटण्याचे चान्सेस या ठिकाणी आहेत.
याचं रिझन असं आहे की ज्या SC कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी ओपनचं सीट घेऊ शकतात आणि SC कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत हे फक्त जास्तीत जास्त केमिस्ट्री आणि बायो या विषयामध्ये जास्तीत जास्त गुण घेतात आणि थोडाफार फिजिक्समध्ये स्कोअर असं करून या ठिकाणी हे विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट कॉलेज त्या ठिकाणी मिळवत असतात। परंतु या 2025 नीटमध्ये फिजिक्सचा पेपर खूपच टफ असल्या कारणाने ओपनच्या विद्यार्थ्यांना सुद्धा SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसारखेच मार्क्स पडलेले आहेत। ओपन कॅटेगरीच्या आणि अदर कॅटेगरीचे जे काही विद्यार्थी आहेत ज्यांचा कट ऑफ हा ओपन एवढाच असतो ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी SC कॅटेगरी एवढेच जे काही मार्क त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळं SC कॅटेगरीचे मॅक्झिमम विद्यार्थी ओपनचं सीट घेऊ शकतात आणि त्यामुळं SC कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 425 पेक्षा सुद्धा कमी येण्याचे त्या ठिकाणी खूप चान्सेस आहेत। त्याचप्रमाणे एक महत्त्वाची नोंद मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की नीट 2024 मध्ये जे काही महाराष्ट्र राज्यामधील क्वालिफाईड विद्यार्थी होते त्यांची संख्या होती 1,46,000, परंतु 2025 मध्ये ही जे काही क्वालिफाईडची संख्या आहे ज्या विद्यार्थ्यांनी नीट पास केलेली आहे महाराष्ट्र राज्यामधील ही विद्यार्थ्याची संख्या आहे 1,25,000 पर्यंत ही संख्या आहे आणि त्यामुळं जवळपास 15 ते 20,000 विद्यार्थी त्या ठिकाणी 2025 मध्ये कमी क्वालिफाईड आहेत, कमी पास झालेले आहे। याचा सुद्धा फायदा या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना भेटणार आहे आणि त्यामुळं जवळपास 1 मार्कानं त्या ठिकाणी कट ऑफ कमी होऊ शकतो असा एक सर्वसाधारण अंदाज आहे। आपण जो काही या ठिकाणी या व्हिडिओमध्ये कट ऑफ सांगितलेला आहे सर्व कॅटेगरीचा, या कट ऑफमध्ये 1 मार्क्सने कट ऑफ जास्त जाऊ शकतो किंवा 1 मार्कने त्या ठिकाणी कमी कट ऑफ जाऊ शकतो, यामध्ये फारसा बदल होणार नाही। हार्डली 1 मार्कनं त्या ठिकाणी कट ऑफ कमी किंवा जास्त जाऊ शकतो। 99.99% एवढाच कट ऑफ जाण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। आणि या एक्सपेक्टेड जो काही स्कोअर मी सांगितलेला आहे ज्याही विद्यार्थ्यांचा या मार्क्सपेक्षा 2 मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना शिल्लक असेल अशा विद्यार्थ्यांना 100% त्या ठिकाणी MBBSचं कॉलेज भेटणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूया, धन्यवाद।